उत्तर सोलापूर तालुक्यातील बेबीदारपळ गावातील शेतकरी शशिकांत खबाले यांनी मोठे यश संपादन केले आहे। आज त्यांच्या शेतातील केळीला थेट 23 रुपये 50 पैसे दराने जागेवरच खरेदी करून ती इराणला निर्यात करण्यात आली आहे। तर आपण पाहूया प्रत्यक्षात शेतकरी शशिकांत खबाले शेतकऱ्यांना काय संदेश देतात ते। ही जी स्थिती केळीची बाग आहे ती साधारण कधीची लागण आहे, किती दिवसाची बाग आहे? ही लागवड आहे 26 नोव्हेंबरची आणि आता बागेला 10 महिने 4 दिवस झाले आहेत। बर, मग या पूर्ण कालावधीमध्ये 10 महिन्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेतकऱ्यांसाठी माहिती देऊ शकता की कशा पद्धतीने खतं वापरलेत किंवा तिचं संगोपन कसं केलंय, ह्याच्याबद्दल काय थोडीफार माहिती सांगू शकाल का? सर, पहिलं प्रथम रोप लागवडीपासून जी म्हणजे आता पहिला हार्वेस्टिंग लागवडी पूर्ण जेवढं रोपं लागवड केली त्या सध्या कंडिशनला पहिल्या महिन्यात रोपाची प्रोसेस ड्रिप हातरणे, बेडवर खत भरणे, दुसरी गोष्ट म्हणजे बेसल डोस टाकणे आणि त्यानंतर पुन्हा ड्रेंचिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी होत राहते त्या। आणि बाकीचं जी पूर्ण शेड्यूल घेतलेलं आहे पूर्ण लोकमंगल बायोटेक चिंचोली MIDC यांच्या मार्फत सगळं घेतलंय। बाकीचं पूर्ण जे आहे ती सर सांगते सगळं। सुरुवातीला शेणखत वगैरे काय वापरलं? हो, शेणखत सर आपण वापरलेलं नाही, आपण कोंबडी खत वापरलंय 110 बॅग कोंबडी खत वापरलेले। 110 बॅग कोंबडी खत वापरला। त्या व्यतिरिक्त जो आपण आपला वर खत कोंबडी खतासारखा वगैरे दुसरा कुठला खत? बेसल डोस आम्ही वापरला की DAP 10-26, MOP, मॅग्नेशियम सल्फेट असे बेसल डोस वापरले ते। हा, बर, आता तुमची बाग जी त्याला चालली आहे बाहेर एक्सपोर्टला चालली आहे, काय रेटने दिले तुम्ही? आपण विदाऊट कटिंग 23 रुपये 50 पैसे रेट भेटला आपला जागेवर कॅश पेमेंट मध्ये। तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे। अंदाजे किती माल टोटल ह्या बागेत आणि किती क्षेत्र किती आहे सांगू शकाल का? टोटल क्षेत्र आहे 40 गुंठ आणि त्याच्यातनं अंदाजे अपेक्षित उत्पन्न आम्हाला आता टोटल आमच्या अंदाजे ना की 27 ते 28 टन माल तुटतो 100%। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आज बोलतो की केळीमधून उत्पादन मिळत नाहीये किंवा शेती लॉस मध्ये आहे, यासाठी तुम्ही शेतकऱ्याला काय तुमच्या 2 शब्दामध्ये मार्गदर्शन करू शकाल का? माझं म्हणणं असं आहे की शेतकरी म्हणतो की केळी परवडत नाही किंवा केळी लॉस मध्ये, की माझं म्हणणं की ग्रुपनं जर शेती केली, केळीचं वाढलं स्ट्रक्चर आपल्या गावामध्ये, तर कमीत कमी केळीला व्यापारी येतात। व्यापारी जास्त असल्यामुळे रेट चांगला भेटतोय आणि चांगला रेट भेटल्यामुळे आपला फायदा होतो यामध्ये। फक्त आपल्याला लागवड कमी असल्यामुळे थोडं काय होतं की व्यापाऱ्याला नानो करतोय। या वर्षी सतत पडणारा पाऊस, हवामानामुळे बिकट परिस्थिती तसेच 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची यावर्षी मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती। पण तरीही शशिकांत खबाले यांच्या केळीला बाजारपेठेत चांगला दर मिळाला आहे। केवळ 2 महिन्याची केळी असताना हा प्लॉट जवळजवळ हातातून निघून जाण्याच्या अवस्थेत आला होता। मात्र योग्य वेळी लोकमंगल बायोटेकचे अधिकारी बाळासाहेब खराटे व ऋषिकेश लामकाने यांचे मार्गदर्शन तसेच खताचा वापर यामुळे केळीची स्थिती चांगली सुधारली। तर आपण प्रत्यक्षात पाहूया लोकमंगल बायोटेकचे अधिकारी खराटे यांनी शेतकऱ्यांना दिलेला संदेश। खबालेने यांना मार्गदर्शन केलं किंवा काय तुम्ही सांगितलं होतं की ज्यांची आज बाग इतकी उत्तम आहे किंवा चांगली दिसते इथं, तर शेतकऱ्यांना ती आदर्श घेण्यासारखी बाग आहे, तुम्ही काय मार्गदर्शन कराल शेतकऱ्यांना? प्रथमतः मी आदरणीय बापूसाहेब सुभाष बापू देशमुख यांचं आभार मानतो की शेतकऱ्यासाठी हे जे स्कीम वगैरे राबवलेले आहेत, आपण आज बाहेर खत वगैरे घेतलं तर बरेचसे किमती जास्त आहेत, पण बापूच्या माध्यमातून आपण कमी किमतीमध्ये ह्यांना बांधावर आणून खत पुरवलेलं आहे। आणि याची सुरुवात आमचे श्री खबाले साहेब मला म्हणत होते की लोकमंगलची खतं वापरल्यास ही शक्य होईल का, तर त्यांना एक शंका होती की लोकमंगलच्या खतानं एखादी बाग येऊ शकते का। तर त्यांना मी 20 फेब्रुवारीला चॅलेंज दिलं होतं, 2 महिने पहिला सुरुवातीला ह्यांनी बाग लावलेला। 20 फेब्रुवारीला ह्यांना चॅलेंज दिलं की तुमची बाग 10 महिन्यात हार्वेस्टिंगला आणूनच देतो। आणि त्या चॅलेंजनुसार ह्यांना वेळोवेळी शेताच्या बांधावर 8 दिवसातून 2दा सुद्धा चक्कर मारलेले आहेत। आणि अशा पावसाळी परिस्थितीमध्ये 1 नंबरचा प्लॉट आणलेला आहे। पूर्णतः निसवन झाल्यापासून ते आतापर्यंत ह्यानं सूर्यदर्शन पाहिलेलं नाही या बागेनं। अशा परिस्थितीमध्ये आपण वेळोवेळी आणि कमी किमतीमध्ये आणि कमी खतामध्ये हा बाग एक्सपोर्ट क्वालिटीला आणलेला आहे आणि आज त्याची हार्वेस्टिंग 23 रुपये 50 पैसे रेटनं। तर आपण यांना 2 महिन्यापासून सुरुवातीचा 2 महिन्याचा प्लॉट असताना आपल्याकडे हा प्लॉट आला।
प्लॉटची कंडिशन बघता हा प्लॉट डेव्हलप होईल अशी शक्यता वाटत नव्हती, पण चॅलेंज घेऊन आपण व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं आणि वाढीसाठी ठराविक 1919 फास्टर 1919 असेल, फास्टर 13-045 असेल, 52-34 असेल, 0050 असेल, याच्या मायक्रोन्यूट्रंटसाठी आमचं ड्रीप मास्टर असेल किंवा आमचे सारे टोटल कॅल्शियम नायट्रेट बोरान ह्याच्या स्टेप बाय स्टेप आपण ह्यांना खतं दिली आणि त्यानुसार वेळोवेळी गायडन्स केलं आणि त्यानुसार हा प्लॉट आपण बघण्यासारखा आणलेला आहे. आणि आज माझ्याकडे या बेबी दारफळचे टोटल प्लॉट माझ्याकडेच आहेत आणि असे 70 एकरवर आमचं डेव्हलपिंग चालू आहे सध्या. तुमच्याकडं केळीसाठी लागणारी कोणकोणती खतं उपलब्ध आहेत सध्या? आता आमच्याकडं पेस्टिसाइड विषारी औषधं जी आहेत ते सोडून बाकी सारे NPK आहे, वॉटर सोलेबल आहे, PGR प्रोडक्ट आहेत, बोंदा स्पेशल आहे. आता तुम्ही फक्त केळीलाच देता का इतर पिकांना बी तुमचे खतं? आम्ही ऑल क्रॉप्सला गायडन्सही करतो आणि खतही देतो. त्याचबरोबर आता रासायनिक खतं आणि आपल्याकडली खतं ह्याच्यामध्ये जे आता रासायनिक खताचे रेट भरमसाठ वाढल्यामुळे खरंच शेतकरी तोट्यात आहे असं बोललं जातं आणि ही सत्य परिस्थिती आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्या दोन्हीच्या खतामध्ये जो डिफरन्स आहे किंवा फरक आहे असं काय आहे का? आता तुम्ही जे बोललात रासायनिक खतामध्ये शेतकरी जास्त ही भरडला जातोय, पण ह्याच्यामध्ये कसं आहे सर, माणूस असेल किंवा वनस्पती असेल यांना खायला जेवढं लागतं तेवढं दिलं तर रासायनिक खत सुद्धा परवडतं. पण आजकाल लोक काय एकामेकाची चढावड करून भरमसाठ खताचा वापर करतात. आपण ह्या बागेला वॉटर सोलेबलच्या 7 ग्रेडच्या एक बॅग दिल्यात आहे फक्त, बाकी बागेमध्ये 3-3, 4-4 बॅगा एक खताच्या वापरतात. पण आपण लागेल तेवढंच अन्नद्रव्य त्यांना हे केलेलं आहे की एक विक्री व्हावा ह्या उद्देशाने आम्ही कुठलंही काही केलेलं नाही. तर बाकी कंपन्या जी आहेत 70-80 हजार रुपयापर्यंतचा खर्च सांगतात म्हणजे खताचा, पण आमचं हे 45,000मध्ये हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही शेड्यूल दिलेलं आहे. आता बाकीच्या खतात रासायनिक खतं जर घेतली किंवा बघितली तर बऱ्याच ठिकाणी भेसळचं प्रमाण आढळतं. या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता ते शेतकऱ्यांना भेसळ ओळखू येत नाही मुळात, आणि आम्ही ओपनली सांगताय की आमचं टेस्टिंग करून घ्या कुठं घ्यायचं असेल तर. आणि आम्ही त्यांचं एक माहिती असावं म्हणून आम्ही जे इम्पोर्ट केलेली खतं आहेत ती आमच्या बॅगेत न टाकता शेतकऱ्यांना तशीही देण्याची आमची तयारी, तिकडून आली त्याच बॅगेत आम्ही शेतकऱ्यांना देतात की जेणेकरून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की इथं भेसळ होत नाही. ओके, म्हणजे आपल्या खतामध्ये 100% भेसळ होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. Yes. खताची मागणी जर वाढली किंवा बाहेर खतं जर पोच करायची झाली सोलापूर जिल्हा सोडून बाहेर, तर तुम्ही ती पोच करू शकाल का? किंवा ह्याचं तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना पोच कशी करता किंवा दुकानदार डीलर वगैरे कुठे खतं उपलब्ध कुठे होतात? तर आता मुख्य प्रश्न विचारला तुम्ही. आमचं नेटवर्क आंध्रा, कर्नाटका, तेलंगणा आणि पूर्ण महाराष्ट्र विदर्भापर्यंत आहे आणि आमचं ट्रान्सपोर्ट मार्फत डीलर मार्फत खत विक्री होते. पण हे आम्ही आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट दाखवण्यासाठी हे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीचं क्षेत्र वाढलेलं आहे, त्याच्यामुळं आम्ही ही केळी पीक हातात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रिझल्ट दाखवत आहात. मग शेतकऱ्यांना उपलब्ध होता, मग शेतकऱ्यांनी खतं मागणी कशी करायची किंवा ती कुठं उपलब्ध होतील? आता जर सोलापूर जिल्ह्यातले जर शेतकरी असतील 50 किलोमीटरच्या आतले तरी आमच्या कंपनीमध्ये येऊन घेऊन जाऊ शकताय. कंपनीचा पत्ता सांगाल का? लोकमंगल बायोटेक, चिंचोली, MIDC, सोलापूर. ओके. आणि जर एखाद्या डीलरला मागणी घ्यायची असेल, खतं घ्यायची असेल तर कंपनी मार्फत देतात? तर कंपनीचे आमचे मार्केटिंग हेड असतात, प्रत्येक जिल्ह्यागणी हेड आणि त्यांचे असिस्टंट असतात, त्यांचा फोन नंबर दिला जातो, त्यांच्याकडे संपर्क साधला की डीलरशिप ही मिळून जाईल. लोकमंगल बायोटेक मध्ये केमिस्ट म्हणून काम करतोय. तर आपण सर्वप्रथम खबाळ्यांच्या शेतामध्ये आलो. तिथं 2 महिन्याची परिस्थिती बघून आपण माती परीक्षण केलं त्यांचं. पहिल्यांदा त्यांची सॉइल टेस्टिंग झाली, त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट काढला आपण. सॉइल टेस्टिंग नंतर रिपोर्टमध्ये कळलं की कोणत्या अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंटची कमी आहे. त्यानुसार आपण त्याचं शेड्यूल ठरवलं आणि त्याप्रमाणे देत केलं. त्यासोबतच आपण माती परीक्षण आणि सॉइल टेस्ट, पाणी परीक्षण हे स्टेप वाईज करत केलं होतं आणि त्यानुसार आपण अन्नद्रव्य आणि त्याचं मार्गदर्शन करत गेलो. मग आता तुम्ही माती परीक्षण केल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं आणि प्लॉट चांगल्या प्रकारे हे माती परीक्षण असेल किंवा खताचं मार्गदर्शन असेल यासाठी कंपनीचा कोणता चार्ज वगैरे आहे? नाही, कंपनीचा कोणताच चार्ज नाही. आपण सर्व जे आहे ते मोफत सवलतीमध्ये करतो आणि तसंच मापक दरात आपण आपलं खतं पुरवतो डायरेक्ट शेतकऱ्याच्या माधावर. आणि त्यातच आपण आपले लॅब जे आहे ते एनेबल ॲक्रेडिटेड लॅब आहे. त्यात आपल्याला जे NPK खत किंवा वॉटर सोल्युबल जे काय ग्रेड आहेत त्या टेस्टिंग करून आपण शेतकऱ्याला पुरवतो. आपली आता जे आहे
ही आपण इराकसाठी एक्सपोर्ट करत आहे आणि चांगली रिकव्हरी आणि उत्तम क्वालिटीचा माल इथे अवेलेबल आहे. शेतकऱ्यांनी जी सगळ्यात महत्वाचं आहे, आता एक्सपोर्ट साठी बोललं तर की चांगल्या दर्जाची केळी पाहिजे. हा मग आता इथं चांगल्या दर्जाची म्हणजे नेमकं त्या केळीचं तुम्ही काय सांगाल का वैशिष्ट्य कशा प्रकारचे असावे? चांगल्या दर्जाची म्हणजे केळी प्रथम त्याचा क्लीन पाहिजे, केळीवर एकही स्पॉट नसायला पाहिजे. केळीची बागेत जी स्वच्छता असते, जे आपण जसं घरात ठेवतो त्याप्रमाणे तशी स्वच्छता बागेत पण असायला हवेत. जे म्हणजे शेड्यूल आहे जे केमिकलचं ते प्रॉपर शेतकऱ्यांनी घ्यायला हवे. त्यानुसार त्यांना, कारण की जेवढी क्लीन बाग असेल तेवढी एक्सपोर्ट होते. कारण इराक, इराण, युरोप आहे, UK आहे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी केळी जाते. आणि फणी कशा साईडची असावी किंवा काय बोललं जातं की नऊ ह्याचा फणी हा. असणे, गड असणे वगैरे, कारण की जास्त शेतकऱ्याला तुम्ही पुढे हा. माहिती द्या. कारण की आता आपल्या इकडच्या सोलापूर भागातली शेतकऱ्यांची पद्धत कशी आहे की जास्त घट ठेवायचे, 9 ते 10 गट ठेवूया, 10-12 गट ठेवूया, आपल्याला वेट चांगलं भेटेल. पण ही चुकीची पद्धत आहे. ऍक्च्युली 8 ते 9 गट जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे. त्यामुळे वरची जी फणी असते ती चांगलं वेट देते आणि खालच्या त्याचा सरासरी एक 25 ते 26 पर्यंत त्याचा ऍव्हरेज वेट जातो प्रत्येक घडाचा. जर साधारण आता एक्सपोर्टला आपण केळी वापरतो तर शेतकऱ्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय दर भेटेल तुमच्याकडून काय सांगू शकाल का तुम्ही? जास्तीत जास्त चांगली जर संभाळली केळी तर 27-28 पर्यंत दर आहे आणि इराकचा जो दर आहे तो असतो 22 ते 20 रुपयेपर्यंत. शेतकऱ्यासाठी तुमचा नंबर वगैरे काय सांगाल? माझा नंबर आहे महाकिसान ॲग्रो फार्म कंपनीतून मी आहे. माझा नंबर आहे 9987883522. ओके, धन्यवाद सर. Thank धीरज मोहनसाठी विविधारपळ या गावामध्ये माझं श्रेयश कृषी सेवा केंद्र दुकान आहे. आपल्या दुकानामध्ये लोकमंगल बायोटेकचे खराडे साहेबांचे लोकमंगल बायोटेक अंतर्गत सगळे प्रोडक्ट मिळतील आणि ह्या प्रोडक्टच्या अंतर्गत आपला ही शशिकांत खबाले यांचा केळीचा प्लॉट उत्तम प्रकारे आलेला आहे. तसेच खराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्लॉटला जे काही लागणारे केमिकल पेस्टिसाइड असतील, फंगिसाइड असतील, तसेच लोकमंगलचे प्रोडक्ट आहेत. परिणामी 10.5 महिन्यातच हा प्लॉट विक्रीस गेला आणि थेट परदेशात निर्यात करण्याइतपत दर्जेदार उत्पादन तयार झालं. बिबीदारपळ गावातील हा अनुभव दाखवतो की योग्य वेळी केलेली मेहनत, मार्गदर्शन आणि आधुनिक खताचा वापर यामुळे कोणत्याही अडचणीवर मात करून शेतकऱ्याला बाजारपेठेत चांगला दर मिळवता येतो. शेतकऱ्यांच्या या यशोगाथेला आमचा सलाम. लोकविकास न्यूज लढा जनहक्काचा. शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहत रहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.